हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे वळूयात. उर्मिला जी आहे ती आता स्वयंपाक करत असते, कारण जो सगळा स्वयंपाक खराब झालेला आहे आणि त्यामुळे मालतीने उर्मिलाला स्वयंपाक करायला लावलेला आहे. रत्नाई तिथे येतात आणि पाहत आहेत की उर्मिला कांदा चिरत असते. त्यावेळी रत्नाईला वाटतं की ही उर्मिला जी आहे तिला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आलाय म्हणूनच रडत असेल. त्यावेळी ती विचारते की उर्मिला, तू नक्की रडतेस का बरं? त्यावेळी ती उर्मिला म्हणते की रत्नाई, तुम्हाला दिसत नाहीये का मी कांदा चिरते म्हणून डोळ्यातून पाणी येते. पण तरीही त्या विचारण्याचं धाडस करतात. नाही म्हणजे मला वाटलं तुला स्वयंपाकाची जबाबदारी दिली म्हणून तू रडतेस. त्यावेळी आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की मदत करायची सोडून आता इथे वेगळ्याच गोष्टी चालणार आहेत का? तर त्यावेळी आता इथे रत्नाई जी आहे ती बोलते की हो, मी मदत तर करेल भाजी निवडण्याची, पण स्वयंपाक तर तुलाच करायचा आहे, कारण मालतीने तुला सांगितलं आहे. तर आता इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण हसत हसत गप्पा मारत हॉलमध्ये आलेले असतात. तर त्यांच्यासमोर मालती बसलेली असते. मालतीने त्यांना हसताना पाहिलेलं होतं. मग आल्या आल्याच मालतीने राणीला जाब विचारला की तू गॅस का चालू ठेवला होता? आल्या आल्याच मालतीने सुरू केलं. त्यावेळी इंद्रा जो आहे तो आईकडे धक्क्याने पाहत असतो. इंद्रा बोलतो की आई, अर्ग किती वेळा, आत्ताच तर आपलं यावरती बोलणं झालं होतं. इंद्राने माफी देखील मागितली होती, तरी सुद्धा आई हा विषय टाळत नाही. आईने तो विषय काढलाच. त्यामुळे इंद्रा बोलतो की आई प्लीज, आता एकदा झालं ना तो विषय, सारखं सारखं तेच कशाला, फक्त भाजी तर जळली आहे ना. त्यावेळी आता इथे आई जी आहे ती बोलते की इंद्रा, तुला कळतंय का, फक्त भाजी जळली आहे म्हणजे? हे बघ, या सगळ्याने घरात जर स्फोट वगैरे झाला असता तर कितीच्या भावात गेलं असतं? आणि मला सांग, या घरात फक्त आम्हीच होतो, ही तर गेली गॅस ठेवून बाहेर निघून, आणि घरच्या माणसांना आणखी काही झालं असतं तर? माझ्या चिकूला तर हिने गिळलंच आहे, आणि हिच्यामुळेच माझी चिकू गेली, आणि आणखी मी कोणालाही काही होताना पाहू शकत नाही. त्यानंतर आता मालती जी आहे ती खूप काही बोलते. मालती बोलते की इंद्रा, अगोदर हिचा निकाल कर आणि त्याच नंतर मला बोल. त्यावेळी इंद्रा बोलतो की म्हणजेच आई, तुला काय म्हणायचं आहे? तर इंद्रा बोलतो की ठीक आहे, तुला असं वाटते ना की राणीने या घरात राहूच नये, तर ठीक आहे, राणी या घरात राहणार नाही. राणी माझ्याबरोबर ऑफिसमध्ये येईल, आणि आता हे फायनल झालेलं आहे. आणि तसंही तुला तिचा चेहरा बघवत नाही, त्यामुळे इथं घरात तुझ्या नजरेसमोर ती राहणारच नाही. ती दिवसभर ऑफिसमध्येच राहील. तर त्यानंतर आबा जे आहेत ते इंद्राचा डिसिजन ऐकून झाल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं की हा खरंच चांगला निर्णय आहे. त्यावेळी आता मालती बोलते की काय, ही आणि ऑफिसला? नाही, शक्यच नाही, हिला मी ऑफिसला जाऊ देणार नाही. ही जर ऑफिसला गेली तर घरातली कामं कोण करणार? त्यावेळी इंद्रा बोलतो की अगं आई, पण ऑफिसची कामं आणि घरातली कामं हे दोन्हीही कामं ती कसं मॅनेज करेल? त्यावेळी आता इथे रत्नाई बोलतात की हे बघ मालती, आम्ही दोघी उर्मिला आणि मी स्वयंपाकाचं बघू, त्यामुळे तू काळजी करू नकोस, राणीला जाऊ दे ऑफिसला. त्यावेळी मालती जी आहे तिला राग येतो, कारण रत्नाईने हे सगळं बोलल्यामुळे ती आता शांत बसते. उर्मिला ही बोलते की हा पचकली, ही बाईमध्ये पचकली. त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हे बघ मालती, इंद्राला जर तिची मदत होते तर जाऊ दे ना. त्यावेळी इंद्रा जो आहे तो आईला सांगतो की आई, आज राणीने खूप काही काम केलं आहे, तुला माहिती आहे का, आज जे क्लायंट होते त्यांना इम्प्रेस केले राणीने, त्यांना सगळे फॅक्टरी दाखवली, त्यांना कामाचं महत्त्व सांगितलं, आपले कर्मचारी कसे काम करतात सगळं काही तिनेच सांगितले, आणि क्लायंट खरं तर तिच्याचमुळे इम्प्रेस झालेले आहेत. राणी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फॅक्टरीसाठी, ती खूप कामं करते, आणि त्याचमुळे मला राणी माझ्यासोबत ऑफिसमध्ये हवी आहे, आणि मला यात आता काहीही बदल नको आहे. त्यावेळी आता इथे आई जी आहे ती बोलते की पण मी हे अजिबात खपवून घेणार नाही. तरीसुद्धा हिचं नाहीच असतं. तर त्यावेळी आबा जे आहे ते मध्येच बोलतात, हे बघ इंद्रा, राणीने काहीही केलं तरीही मालतीला आवडणार नाही, पण तरीसुद्धा आपण असं म्हणून चालायचं की मालतीने होकार दिलाय. त्यानंतर मालती बोलते की चला, सगळ्यांना भूक लागली असेल ना, जेवून घ्या. इंद्रा बोलतो की आई, म्हणजे तू होकार दिला? तर त्यावेळी मालती गप्प बसते, आणि आबा बोलतात की इंद्रा, आता तिचा होकारच समजायचा. असं म्हणत आता इकडे उर्मिलाने स्वयंपाक केलेला असतो. तर आता उर्मिला किचनमध्ये असते, आणि उर्मिलाला टेन्शन आलेलं असतं की भाजी कशी झाली असेल, व्यवस्थित झाली असेल की नाही. तर आता राणीला ती आवाज देते आणि बोलते की राणी, ही भाजी चाखून बघ ना, कशी झाली आहे. मला तर खूप भीती वाटते,
चांगली झाली असेल की नाही, टेस्ट असेल की नाही. त्यावेळी राणी बोलते की थांबा मी चाखून पाहते. असं म्हणत राणी ती टेस्ट करून पाहते, पण राणीला ती आवडत नाही. ते सगळं फसलेलं असतं. एकात मीठ जास्त असतं आणि एकात तिखट जास्त असतं. राणी बोलते की उर्मिलाताई तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं व्यवस्थित करते. तर आता उर्मिलाला त्याचं टेन्शन आलेलं असतं की सगळे काय म्हणतील माझ्या स्वयंपाकाला. त्यामुळे आता तिने सगळं काही राणीवर सोडलेलं आहे आणि राणीने दोन्हीही भाज्या व्यवस्थित केला. त्यानंतर आता इकडे सगळेजण जेवणाची वाट पाहत असतात. अजित सारखा ओरडत असतो की उर्मिला वहिनी आणा ना पटकन, खूप भूक लागली आहे. त्यावेळी उर्मिला जी आहे ती आता ताटामाटात ते जे काही भाज्या असतात त्या घेऊन टेबलवरती जाते आणि आता सगळेजण ती टेस्ट करून पाहतात. त्यावेळी आबा उर्मिलाचं कौतुक करतात. उर्मिलाला खरं तर ते ऐकून खूप भारी वाटतं. मालतीही उर्मिलाचं कौतुक करते आणि त्याचनंतर रत्नाई देखील. आता इकडे इंद्रा देखील ती भाजी चाखून पाहतो. अजित देखील ती भाजी चाखून पाहतो आणि सगळ्यांना ती भाजी प्रचंड आवडते. आबा बोलतात की अगदी राणीने केली तशीच भाजी झाली आहे. तर त्यावेळी ही जी उर्मिला आहे ती बोलते की आलं, त्या राणीचं गुणगान आलंच मध्ये. त्यानंतर मालती जी आहे ती बोलते की आता हे कौतुक फक्त उर्मिलाचंच केलं पाहिजे ना, आता ह्या राणीचं काय मध्येच. मालती आता इथेही जेवणाच्या टेबलवरती राणीविरोधात बोलायला जाते. एकीचं कौतुक करते, उर्मिलाचं कौतुक करते आणि राणीचा पुन्हा इथे अपमान करते. त्यावेळी आबा बोलतात की हे केलंच पाहिजे का मालती? मला सांग, एकीचं कौतुक करते आणि एकीचा अपमान करते, हे तुला योग्य वाटतं का? तर राणी तेवढ्यातच बोलते की आबा अहो काही नाही, मला काही नाही वाटत, चला तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या बरं. त्यावेळी इंद्रा जो आहे तोही हसतो, कारण त्याला कळलेलं असतं की ही भाजी राणीनेच बनवलेली आहे आणि उर्मिला एवढी छान भाजी बनवू शकत नाही. त्यानंतर सगळेजण जेवून घेतात. आणि आबा जे आहे ते उर्मिलाला म्हणतात की उर्मिला आज तू एवढी छान भाजी बनवली आहेस, तर आजपासून तूच स्वयंपाक करायचा आहे आणि हे माझं डिसिजन आहे. तर हे ऐकून उर्मिला शॉक होते. उर्मिला बोलते की म्हणजे मी माझ्याच हाताने माझ्या पायावर धोंडा मारून घेतलाय. जर सगळ्यांना सांगितलं असतं की हे सगळं राणीने केले, नीट करून दिले, तर बरं झालं असतं. आता 8 दिवस मी कसं करणार, हा प्रश्न आता तिला पडलेला आहे. तर मला ती बोलते की 1 मिनिट, ही काम करणार आणि ही राणी काय नुसती महाराणीसारखी आयती खाणार? त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की नाही, तिला असतील ना बाकीचे कामं ती करेल, पण आज 8 दिवस इथून पुढे उर्मिला स्वयंपाक करेल. तर आता इकडे सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर बाकीचे सगळे रूममध्ये जातात. इंद्रा रूममध्ये येतो आणि राणीला बोलतो की राणी मला आज तू कौतुक करावं असं काहीतरी केलेलं आहे. तर राणी बोलते की काय, मी काय केले असं कौतुक करावं असं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मला माहीत आहे तू कधीच स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही. इंद्रा बोलतो की मला सांग, उर्मिला वहिनीला तू जेवण बनवण्यास मदत केली ना? पण राणी जी आहे ती हसते आणि ती बोलते की नाही नाही, असं काही नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की माझ्याशी खोटं नाही. इंद्रा बोलतो की मला माहीत आहे तुझा कितीही कुणीही अपमान केला, पण ज्याला मदतीची गरज आहे तू त्याची मदत करणारच, तो कसाही असो. त्यावेळी आता इकडे पुढील भागात इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की उद्यापासून तू माझी ऑफिशियल पीए बनून येणार आणि तेही एकदम पीए स्टाईल. त्यानंतर इकडे ही जी उर्मिला आहे ती विक्रांतवर भडकलेली आहे आणि ती म्हणत आहे की ही राणी आता सूट बूट घालून ऑफिसला जाणार आणि मी इथे. त्यावेळी विक्रांत बोलतो की तिने कितीही सूट बूट जरी घातला ना, पण तिचं आज काही खरं नाही. आणि इकडे इंद्राची नजर राणीवर खिळून राहणार. राणी अतिशय सुंदर त्या पीएच्या सूट बूटमध्ये एकदम क्यूट दिसत असती. तर मित्रांनो, उद्याचा भाग नक्की पहा, कारण उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे.